तर नमस्कार, मी आहे ऋतिक जाधव. तुम्ही बघत आहात. आत्ता मी आलो आहे कोकणात, म्हणजे माझ्या गावामध्ये. वारकरीचं आगमन झालं आहे. आता निघूया. सीएनजीचा नंबर पण लागला आहे आणि इकडं असं एकदम थंड गार असं वाटतं मला. गाडीला कुठं जास्त आवाज येत नाही, कारण थोडं हे होतं ना, खड्डे होते आणि माईक पण नव्हतं माझं. पण ठीक आहे, आता पेट्रोल पंप आहे इथं मंडणगडमध्ये. इथून 1 किलोमीटर माझं गाव आहे, म्हणजेच कांगोळी. एकदम असं थंड हिरवंगार असं मंडणगड आलो आहे खास गावची मजा घ्यायसाठी. तर आता बघूया काय काय बघायला भेटतं. बघायला तर खूप काही भेटणार आमच्या इकडे. आमच्या गावामध्ये भरपूर काय काय आहे असं बघायसाठी, पण तेच बघायसाठी मी अंबरनाथवरून बघायसाठी खास आलो आहे मी. तर आता बघूया रस्त्यावरून कुठे कुठे जातो. हा रोड तुम्ही जर बघत असाल तर कोणाच्या गावामधला असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा नक्कीच. आणि मला फॉलो पण करा, सबस्क्रायबर पण करा मला. मी मी दापोलीकर महाराष्ट्र, हा माझा यूट्यूबचा चॅनल आहे. नक्कीच तुम्ही हे करा, फॉलो करा, सबस्क्रायबर करा. इकडून सरळ सरळ जाऊन आत्ता मी मंडणगडवरून खालती उतरतो आहे, म्हणजे माहूमध्ये. कुत्र्यामध्ये येत होता, पण मस्ती नाही केली त्याच्यासोबत. बोललं जाऊ दे, असं मस्ती करायला बरोबर वाटत नाही मोठ्या जनावरांची. इथून सरळ खालती घाट लागेल नारगोलीचा, आम्ही माहूचा घाट बोलतो. तर इथून निघतोय. गाडी तर बंद केली म्हणून एवढा आवाज येतोय माझा. ठीक आहे, आता बघूया. हा हिरवंगार निसर्ग असं एकदम मजा घेऊया. KTM असल्यामुळे कसं एकदम पळवायला पण खूप मजा येते, पण रोड ओला ओला झालं आहे मग एवढी पळवत नाही. आणि रोड पण थोडा खड्डे खड्डे वाटतात मला, म्हणून एवढी गाडी मी पण पळवत नाही. आणि तुम्ही पण असं आमच्या गावामध्ये आल्यावरती तुम्ही पण गाडी पळवू नका, कारण आमच्या इकडे गुरं पण जास्त असतात आणि कुत्रे पण असे सोडलेले असतात, म्हणजे गावामधले सोडलेले असतात. तर आता इकडून सरळ जातो. रोड पण ओला ओला झाले म्हणून मी थोडं आरामात घेते गाडीला. पण तुम्ही कोकणात जर आलात तर असंच आरामात या, हळू या. तर ठीक आहे, आता खालती उतरतो आहे. इथून टर्न मारून सरळ खालती, म्हणजे प्रॉपर एकदम घाट आहे, म्हणजे कसं गाडी पण चालवायला एकदम हे वाटतं, मला भीती वाटते. जास्त पळवत नाही मी ॲक्च्युली. तिचं थोडं हे प्रॉब्लेम झालं आहे गाडीचं, पुढचा डिस्कचा आवाज येते, चुक 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 असा आवाज येतो, म्हणून तिला मी जास्त पळवत नाही.